A.V. जोशी हायस्कूल हॉलमध्ये सह्याद्री सामाजिक संस्थेचा 3रा वर्धापन दिन, सह्याद्री रत्न पुरस्कार आणि 10वी-12वीमध्ये भरघोस मार्क मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंब असा कौटुंबिक कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। सह्याद्री सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष नवनाथ पांडुरंग मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वतीने 2024-2025 या शैक्षणिक वर्षात 10वी-12वी BA, BCom, BSc उत्तीर्ण झालेल्या असंघटित नाका कामगारांच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला। 4वी व 10वीच्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते ग्लोबल पेट यांच्या माध्यमातून वह्या वाटप करण्यात आले। सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला। महिलांसाठी खेळूया खेळ पैठणीचे होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू समारंभ पार पडला आणि स्नेहभोजन ठेवण्यात आले होते। या कार्यक्रमाला अनेक सामाजिक, राजकीय आणि सिनेसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते। या कौटुंबिक मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, राजेश कदम, भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर परब, सौ अपर्णा संजय पावसे, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष माणिक उघडे, सदानंद थरवळ, अभिनेता संजय खापरे, सह्याद्री रत्न पुरस्कार विजेता हबप प्रकाश म्हात्रे महाराज, डॉक्टर रामचंद्र जाधव, डॉक्टर भूषण पाटील, धावपटू सोनल ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र ठोके, विशेष उपस्थिती अभिनेत्री अक्षदा दास, मार्गदर्शक दिनेश मोरे, सह्याद्री सामाजिक संस्था सल्लागार सुलेखा गटकळ असे अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। सह्याद्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी समाधान लोकरे, बाजीराव माने, ज्ञानेश्वर भोसले, भीमराव गुड, पोपट काळंगे, निरंज भोसले, निवास कवडे, सचिन बेडेकर, श्रीहरी बुद्रुक, देवीदास शिंदे, विठ्ठल दावणे, सज्जन गायकवाड, रमेश माने, अनिल तावडे, अण्णासाहेब गाडे, प्रदीप पवार, सर्व सह्याद्री सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सह्याद्री सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भव्य दिव्य असा 3रा वर्धापन दिवस आणि कुटुंब स्नेह मेळावा, डोंबिवली रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते। या निमित्तानं अखंड कमिटी आणि सर्व शिक्षक, पालकवर्ग आणि विद्यार्थी सगळेजण एकत्र आलोय। कशासाठी? हा एक आनंद सोहळा बरं का, कारण कुठलंही कार्य सुरू करणं सोपं आहे, पण सिद्धेश नेणं ते सह्याद्री सामाजिक संस्थेमध्ये आपली भेट दिलेली आहे आणि आता आपण म्हणालात की माझ्याकडनं फुलाची पाकिट हे करणार, आपण काय सांगतो? अनेक प्रकारे नाटकांचे चॅरिटी शो आपल्याला करता येतात निधी संकलनासाठी। मला असं वाटतं कोणाकडे आपण हात पसरण्यापेक्षा आपणच आपल्या कलेच्या माध्यमातून जर लोकांकडून जर निधी गोळा केला आणि त्यांच्या बदल्यात आपण काय करतो, त्यांच्याकडून त्यांना तिकीट जर आपण देत असू ना, त्या तिकिटाच्या बदल्यात आपण त्यांना छान मनोरंजन देतोय, पण त्या मनोरंजनाच्या माध्यमातून जो पैसा येणार आहे त्यामार्फत आपल्याला मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी काही वस्तू आणता येतील, त्यांना काही गोष्टी उपलब्ध करून देता येतील। मला असं वाटतं कलेच्या माध्यमातून काही सामाजिक बांधिलकी आपण जपणं फार गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीतून काही जर विधायक कार्य होत असेल तर आमच्यासारख्या कलाकारांना यासारखा आयुष्यातला मोठा आनंद नसेल। आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना वंदन करतो। दया, क्षमा, शांतीसाठी ज्या ज्या विभूतींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व महान विभूतींना नमन करून आज इथे उपस्थित सर्व गुरुवर्य, आदरणीय व्यासपीठ, मी सर्वांची नावं घेत नाही, सर्वांची नावं आता तुम्ही परिचय झालेलाच आहे। काही सत्कार मूर्ती आहेत, काही मान्यवर आहेत, त्या सर्व परिचित आहेत आणि या शहरातले सर्व परिचित व्यक्तिमत्व आहेत। सर्वप्रथम मी या सह्याद्री सामाजिक संस्थेला धन्यवाद देईन की आपण मला इथे बोलवून मला माझा मान सन्मान केला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे महान असे आपले प्रवचनकार श्री प्रकाशजी महाराज यांचे 2 शब्द आमच्या कानी पडले। त्याचप्रमाणे आपले मोरे या डोंबिवली शहरातील एक हिरे आहेत, आपले अतिशय चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं। पण सर मला 2 प्रश्न पडले। बरं, तुम्ही 3 गोष्टी सांगितल्या सर, यांनी 3 गोष्टी, 3 चाकं, 3 फॅक्टरीच्या वर्णन केलं आणि तुम्ही सांगताना मी माझा स्वतःचा विचार करत होतो
की तुम्ही जे सांगत होता की घरात शांतता, घरात किंवा मुलांची जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की वंदे वंदे। आजच्या या सह्याद्री सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या मान्यवर सह्याद्री रत्न पुरस्कार आणि महिलांसाठी अर्जुन समारंभ आणि केक पैठणीचा असा मोठा आजच्या या सह्याद्री सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले आहे। या संस्थेचे अध्यक्ष आणि माझे सहकारी, माझे मित्र सन्माननीय मोरे साहेब आणि ते संपूर्ण सहकारी आज सह्याद्रीचा तिसरा वर्धापन दिन आणि जेव्हा आपण अशा सामाजिक संस्था निर्माण करतो आणि सामाजिक संस्था निर्माण करत असताना मी त्या संस्थेच्या माध्यमातून गरजू असतील, सामाजिक क्षेत्रात काही कामं असतील, असे अनेक उपक्रम करत असताना तिथे अडचणी निर्माण होतात व त्या अडचणीवर मात करून आपण हा मोहऱ्याचे जे सहकारी अतिशय पुढचं वाटचाल करत आहेत, मोठ्या प्रमाणे करत आहेत। म्हणून सह्याद्री सामाजिक संस्था अतिशय मोठ्या प्रमाणे छोटंसं वटवृक्ष लावलेलं होतं आणि त्याच्या तिसऱ्या वर्षात मोठ्या प्रमाणात जी संस्था मोठ्या प्रमाणात वटवृक्षाप्रमाणे ती झलकत आहे। मी त्या सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो, त्यांचे आभार मानतो की तुम्ही खरोखर गोरगरिबांसाठी असलेली कामं, जनतेसाठी असलेली कामं, विद्यार्थ्यांसाठी असलेली कामं ही सतत करत। मोरे हा माझा अतिशय जवळचा सहकारी, त्याचे सर्व पदाधिकारी आपल्या जवळचे सहकारी, मराठवाडा येथील असलेला हा सर्व जनसमुद्र आहे। मुंबईमध्ये काम करण्यासाठी आलेला हा वर्ग काबाड कष्ट करू, घर चालवून, गोरगरीब असताना सुद्धा घर चालवून माझ्या समाजाला काय लागतं, माझ्या विद्यार्थ्याला काय लागतं, माझ्या आया बहिणीला काय लागतं, असे सर्व ताण देऊन या सामाजिक क्षेत्रात काम करतो। त्याला पैसे जोडला पाहिजे, अमुक पाहिजे असं काही नाही, मग मनात लागते, मनात एक श्रद्धा लागते की मी माझ्या समाजासाठी काही केलं पाहिजे, माझा समाज गरीब आहे, माझा कामगार वंचित आहे, त्याच्यासाठी मी केलं पाहिजे आणि तेच ध्येय बाळगून आज आमचा मोरे एक सामाजिक संस्था चालवत आहे आणि गोरगरिबांची एकदाची कामं करत। आज मी बघितले ते सर्व मान्यवर आलेले आहेत। हरभक्त पारायण माझी गुरुवर आहे, हरभक्त पारायण प्रकारची म्हात्रे महाराज आहे तिथे माझे जे गुरु आहे, त्यांचंही आज सत्कार आहे। पण महाराजांना एक विनंती करतो की मला लवकर जायचं असेल मला माहीत लवकर येतो, त्याला पुढे 3 प्रोग्राम आहेत, त्या गुरुवरांची आज्ञा गेल्याशिवाय पुढे जाता येत नाही। म्हणून गुरुंचे आधीच मी की बाबा मला मोठे भाषण द्या, या हो साहेब जय भीम, आणि संपूर्ण हा त्याचा टीमवर्क अतिशय माऊली मोठ्या तन मन धनाने की माझ्या गरिबांना काय लागणार आहे, माझ्या कामगाराला काय लागणार। म्हणून बघा ना तुम्ही सर्व सामाजिक क्षेत्रातले सर्व पक्षाचे लोक यांच्या कार्यक्रमाला येत असतात, मग तो किती मोठा असू दे, किती मोठा असू दे नाही, हे लोक आपले चांगले कामं करतात, लोकांची अतिशय स्वच्छतेने मनाने करतात, म्हणून आपण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि म्हणून सर्व मान्यवर या कार्यक्रमाला येत। मी खरं तर सर्वांचा मनापासून आभार मानतो। माझे गुरुवारे प्रकाजी म्हात्रे माऊली असतील, बंडूशेठ पाटील असतील, राजेजी कदम असतील आणि त्यांच्या पुरस्कार त्यांना देणार आहेत ती सर्व मंडळी असतील, RPIचे माझे मित्र माणिकराव उगेही ते आलेले आहेत, तेही अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत, सर्व संपूर्ण कुटुंब समाजात आहे, अतिशय हाडाचे कार्यकर्ते आणि सर्व बहिणी आज मी तुम्हाला बोलून शुभेच्छा देतो। मी एक कल्याणचा आमदार म्हणून
डोंबिवलीचं शहर प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो, जे जे तुम्हाला सहकार्य लागेल मग तो कुठलाही असू दे तो पूर्ण करा. आता तुम्हाला शब्द देतो, पुढचा कार्यक्रम असल्यामुळे राजेशजी जे आहेत आमच्या उपजिल्हा म्हणून त्यांनाही माहिती आहे की 2-3 कार्यक्रम असल्यामुळे मला जायचं आहे, म्हणून मी आज तुमचं रजा घेऊन क्षमा मागतो आणि पुढचं साहेब तुम्ही कामगार म्हणून की आमच्याकडे मागणी केली. मी निवडून येऊन फक्त आता 4-5 महिने झाले. त्या 4-5 महिन्यांमध्ये 3 महिने माझे दवाखान्यात गेले, तरी हात घेऊन सगळीकडे फिरतो. त्याच्यामुळं आपला मी आमदार झालो तरी पण मी कामगार कार्य करतो. कामगार कारण मला माहिती आहे नाक्यावर उभं राहणं काम करत, कारण मी पण माझी ट्रक असतो. मी आपल्या या नाक्यावर यायचो, माझे लेबर घ्यायचो आणि मी गाडी घेऊन जातो. म्हणून कामगारांना काय लागतंय हे मला चांगलं झालं आहे. म्हणून माणिकराव तुम्ही काय टेन्शन घ्यायची गरज नाही. महायुतीचं सरकार आहे, हा देणारं सरकार आहे आणि त्याच्याला त्याच्यावर माझी मुख्यमंत्री हा दायशीर आहे, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आहे. त्याच्यामुळे कुठलं काळजी करायची गरज नाही आणि लाडक्या बहिणीची पण बेफिकीर आहे. आमची सही आज आपण सह्याद्री सामाजिक संस्थेला उपस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे. आपण आता काय मार्गदर्शन करणार? मी त्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. माझे मित्र नवनाथ शेठ खूप चांगलं विधायक काम करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये तळागाळापर्यंत काम करणारा माणूस असेल तर नवनाथ शेठ आहे. त्यांचे मित्र आहेत राणा शेठ, हे दोघंही एकाच मुशीतनं वाढलेले आहेत. माझं त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जे काम करताय खरंच उत्तम प्रकारे काम करताय, पण ते काम करताना थोडंसं विधायक काम करताना संगत माणसाला बोल, संगत चांगली पकडा. आमच्याबरोबर तुम्ही खूप वर्ष आहात, काही मदत लागली आम्ही तुमच्याबरोबर कंटिन्यू आहोतच. पण याचबरोबर एक गोष्ट सांगायची गोष्ट त्यांना म्हणजे की हे ज्यांना मदत होते, आज हळदीकुंकू समारंभ असेल किंवा विद्यार्थी समारंभ, ह्या एक ते एकदम तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि सह्याद्री प्रतिष्ठान हे असंच काम करत राहू या शुभेच्छा देतो. धन्यवाद. 3 वर्ष पूर्ण झालेले आणि कसं वाटतं आपल्या कार्यक्रमाचं? तर ते गेल्या 5 वर्षापासून सह्याद्री सामाजिक संस्था या समाजकारण राजकारणाच्या ह्याच्यात करतात. समाजकारण विधायक कामं जे असतात ती जे सामान्य माणसासाठी काम केलं पाहिजे त्यासाठी संस्था सतत झटत असते आणि त्यासाठी आम्हाला नंदूदादा असतील, आमदार माननीय चव्हाण साहेब असतील, मोरे साहेब असतील, सर्वच पक्षाचा पाठिंबा आम्हाला मिळतो. आणि त्यांच्या त्या पाठिंब्यामुळे संस्थेचं काम पुढे वेगाने चालू राहते. काही माध्यमातून आम्ही कमी पडत असतो, पण सामाजिक क्षेत्रात सह्याद्री सामाजिक संस्था डोंबिवली शहरातली एक नंबरची संस्था असं मी मानतो स्वतःला आणि आहे. असा इथून पुढे संस्थेचा कार्यक्रम सतत चालू राहतेली. संस्था नेहमी एका वेगळा मार्ग, संस्थेचा ट्रॅकही वेगळा आहे, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे संस्था ही भविष्यात खूप वेगळ्या पद्धतीने मोठी होईल. वेगळ्या लोकांचं मार्गदर्शन संस्थेला लाभत असतं. दादांचं सतत मार्गदर्शन असतं. इतरही लोकांचं मान्यवरांचं मार्गदर्शनाखाली संस्था चालत राहील अशी मी आपल्या सगळ्या गवाही देतो. मुलाला 75% असं ऑपरेशन ते खूप यशस्वी ऑपरेशन झाला. तो मुलगा आणि आई ठणठणीत आहे, शेतकरी. दुसरं सतत संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असते, विविध अडचणी असतात. आमदार साहेब, राजेश कुमार बरीच मंडळी आहेत, त्यांच्या मार्गदर्शन सोडवलं जातो आम्ही प्रश्न. पोलीस साहेब, दीपक पोलीस साहेब यांनी मध्ये मॅटर झाला ते त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावरतीच मॅटर आलं ते मी माझ्या पद्धतीने थांबवलंय. कुठं अडचणी असली आलेच ते उभं राहिलं तर सगळ्यांनी उभं राहावं अशी आपल्या सगळ्याची विनंती करतो. इथे आज आला संस्थेच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रम यशस्वी झालाच म्हणायला लागेल. एवढी मंडळी एवढ्या वेळ काल थांबलं तुम्ही. मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माझ्या सह्याद्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून या खेडेगावात आलेला माणूस रंगकाम, मी स्वतः रंगकाम करतो साहेब.
माझी ती ऍक्टिवा ही सतत चालू असते. आता फक्त काय झाले, अध्यक्ष असल्यामुळे कपडे की त्या ड्रेसवर येत नाही. कपडे बदले करून काय माहित नाही, कधी आठवडे साहेबांची गाडी दिसल, कधी आमदार साहेबांची गाडी दिसल, म्हणजे माझ्यामुळे त्यांना वाईट वाटायला नको. तर मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांचं जाहीर आभार मागतो. सह्याद्री सामाजिक संस्थेवरती असंच आपलं प्रेम आशीर्वाद